कहाणी नागपंचमीची. ऐक नागोबा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. नगरात एक शेतकरी राहत होता. कष्ट करून आपल्या शिवारात राबत होता. एकदा काय झालं, नागपंचमीचा दिवस होता. सकाळीच शेतकरी शेतामध्ये गेला. नांगर जुंपून कामाला लागला. अचानक बैलांच्या पायाखाली नागाची पिल्लं आली. जीव वाचवायला वाट फुटेल तिथे सरपटत जाऊ लागली. 3 पिल्लं निघून गेली, पण एक मात्र नांगराखाली आलंच आणि मारलं गेलं. शेतकऱ्याला फार फार दुःख झालं. त्याने आपलं काम थांबवलं, देवाची करुणा भाकली आणि निराश मनाने बैलजोडी घेऊन पुनश्च घराकडे निघाला. तर वाटेवर काय आश्चर्य झालं. वाटेमध्ये नागिण फणा काढून पुढ्यात आली. ही नागिण त्या पिल्लांची आई होती. संताप आणि वेदनेने ती थरथरत होती. ती म्हणाली, माझ्या लेकराला मारलंस? थांब, तुलासुद्धा हीच वेदना मी देणार. शेतकरी गयावया करू लागला. अगं अगं, असा राग धरू नको. मुद्दाम नाही केलं मी. नकळत गुन्हा घडलाय. माफ कर बाई. तुझी 3 पिल्लं जिवंत आहेत. मी बघितलं आहे, सुरक्षित आहेत ती. एक मात्र माझ्याकडून मारलं गेलं आहे. मला माफ कर त्यासाठी. काही डूक धरू नको बाई. मला तर एकच पोरगी आहे. माफ कर बाई, माफ कर. नागिण चवताळली. नाही नाही म्हणत तिने जोरदार परत एकदा फुटकार टाकला आणि म्हणाली, तुला माफी नाही, वेदनाच देईन, असं म्हणून ती सरपटत निघून गेली. ती निघाली ती थेट शेतकऱ्याच्या मुलीच्या सासरी गेली. गुपचूप कोपऱ्यातल्या एका कणगीमागे दडली आणि मुलगी बाहेर यायची वाट बघू लागली. तेवढ्यात शेतकऱ्याची मुलगी हातात पूजेचं तबक घेऊन आली. तिच्यासोबत तिचा 8 वर्षांचा मुलगा होता. मुलीने पाटावर गंधाने नाग, नागिण, त्यांची पिल्लं अशी रेखाटली होती. मुलाला शेजारी बसवून तिने त्या प्रतिमांचं पूजन करायला सुरुवात केली. त्यांना गंधफूल वाहिलं, दुर्वा वाहिल्या, दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवला, हात जोडून प्रार्थना केली. हे नागोबा, माझ्या सासर माहेरचा तू खरा मित्र आहेस. तू आहेस म्हणून आमची शेतं सुरक्षित आहेत. म्हणून आजच्या दिवशी तुझी पूजा करते, ती अगदी मनापासून करते हो. माझ्या दोन्ही घराण्यातून कधी तुझ्यावर अन्याय झाला असेल, कधी कळत नकळत तुला त्रास झाला असेल, तर आम्हाला सर्वांना माफ कर बाबा. नागिण डोळे भरून हे समोरचं दृश्य बघत होती. इतक्यात मुलीच्या छोट्या मुलाने, त्या छोट्या लेकराने एक साधासा निरागस प्रश्न आपल्या आईला विचारला. आई आई, तू गोष्टीतून मला सांगितलंयस बघ की गणपती बाप्पाच्या पोटाभोवती नागोबा गुंडाळलेला असतो आणि शंकर बाप्पाच्या तर गळ्यात नागोबा असतो. विष्णू बाप्पा तर त्याच्यावर झोपतात सुद्धा. आई, मग त्यांना नागोबा काही करत नाही का गं? नागिणीला कौतुक वाटलं. मुलगी यावर आता काय उत्तर देते ते पाहूया, असं मनात ती म्हणाली. मुलगी हसली आणि सांगती झाली, बाळा, देवाच्या इतक्या जवळ जी माणसं राहतात ना, ती मनातून आपोआपच शहाणी शहाणी होऊन जातात. बाप्पाजवळ चांगला वाईट कुणीही गेला ना, तरी त्याचं मन आपोआपच स्वच्छ होतं. याचं कारण बाप्पा खूप चांगला आहे की नाही, म्हणून बरं का बाळा. मुलाने अगदी समजून मान डोलावली. नागिणीच्या डोळ्यातून आता अश्रुधारा यायला लागल्या. इतक्यात बाहेरून ताई ताई, आम्ही आलोय, अशी हाक ऐकू आली. मुलगी आले आले म्हणत निघाली. तिने जाताना खुंटीवरची एक पिशवी हातात घेतली आणि आपल्या मुलाचा हात धरून ती बाहेर अंगणाच्या दिशेने निघाली. बाहेर 8-10 मुलं हातात काठ्या, पोती असं काय काय घेऊन आलेली. ही मुलं आपल्या मागावर तर आली नाहीत ना, अशी भीती नागिणीला वाटली आणि ती तिथल्याच एका गवताच्या गंजीत लपली. इकडे अंगणामध्ये ती सगळी मुलं ताईसमोर उभी राहिली. ताईने पदर खोचला आणि एका त्या मोठ्या पिशवीतून एक मोठाच्या मोठा कापडी नाग बाहेर काढला. अनेक चिंध्यांचा मिळून तिने एक मोठाच्या मोठा नाग तयार केलेला होता. तो तिने मुलांना दाखवला आणि जमिनीवर ठेवला. आता ताईने त्या नागाच्या फण्यावर काठी दाबली.
काठी दाबून फणा कसा दाबायचा असतो हे दाखवलं. त्याचबरोबरीने त्या नागाला शेपटीकडून कसं पकडायचं त्याचंही प्रात्यक्षिक तिने सगळ्यांना दाखवलं. आणि यानंतर हा शेपटीने धरलेला नाग पोत्यामध्ये स्वतःला कुठलीही इजा न होता सुरक्षितपणे कसा भरायचा हे सुद्धा तिने दाखवलं. नागिण आश्चर्यमुग्ध होऊन बघतच राहिली. तेवढ्यात एकाने विचारलं, ताई, पण इतका हातात आल्यावर या नागाला मारायचं का नाही? आमच्या इथे सगळेजण काठीने ठेचून मारतात. ताई चिडली, म्हणाली, आपल्याला त्रास नको म्हणून एखाद्याचं आयुष्य संपवायचं? हा कुठला न्याय रे? परमेश्वराने प्रत्येकाला निर्माण केलं आहे, त्यामुळे त्याला संपवण्याची जबाबदारीसुद्धा त्याचीच आहे. सृष्टीच्या नियमावलीत आपण ढवळाढवळ करायची नाही. पृथ्वीच्या पाठीवर काय फक्त आपल्यालाच सुखाने राहायचा अधिकार आहे? सगळे सजीव आपापलं आयुष्य जगणारच. आपण सगळे कळत नकळत एकमेकांवर अवलंबून आहोत. म्हणून तर हे जीवनचक्र व्यवस्थित फिरत आहे. पुन्हा कुणालाच मारण्याची भाषा तोंडी आणायची सुद्धा नाही हं, हे कायम लक्षात ठेवा. सगळे चिडीचूप झाले. ही ताई गावासाठी आधार होती. तिने अनेकांच्या घरातून शिवारातून एकाहून एक विषारी सर्प पकडून पोत्यात भरून जंगलात सुरक्षितपणे सोडले होते. आईवडिलांचा हा वारसा ती उत्तमरित्या चालवत होती. याच कारणाने अशी अनेक तरुण मुलं ह्या ताईकडे येऊन हे प्रशिक्षण घेत होती. सर्प सखी हा किताबच जणू त्या मुलीला मिळालेला होता. प्रात्यक्षिक आटपलं आणि सगळे आता निवांत अंगणामध्ये गप्पा मारत बसले. एका मुलाने विचारलं, ताई, आज पंचीम ना, मग आज काही तळू नये, भाजू नये, कापू नये, शेतात काम करू नये असं का म्हणतात? यावर ताई म्हणाली, अरे, याचा शास्त्राधार काही मला माहीत नाही बरं, पण मला असं वाटतं की एक दिवस, वर्षातला एक दिवस हे नियम पाळले ना की आपल्या मनात सावधपणा येतो. मग आपण मनाशीच ठरवतो की प्रत्यक्ष कुठलंही काम करताना आपण सजग राहिलं पाहिजे. चुकून आपल्या कृतीमुळे कुणाच्याही जीवाला धोका तर होत नाही ना हे तपासायला हवं. नागपंचमी हा एक प्रतिकात्मक सण झाला. आपल्या मनात सर्वच प्राणीमात्रांबद्दल आदरभाव राहावा यासाठी बहुधा हा दिवस साजरा होत असावा. जगा आणि जगू द्या हा अचूक मंत्र आपल्या पूर्वजांनी उगाच दिलाय का? हे सगळं ऐकताना मुलांना अगदी पटत होतं आणि हे सगळं ऐकताना नागिणीला सुद्धा पश्चात्ताप व्हायला सुरुवात झाली. तिने मनातल्या मनात मुलीची माफी मागितली आणि आता ती कुठचाही विचार न करता सरपटत शेतकऱ्याकडे निघाली. शेतकऱ्याच्या दारात येऊन उभी राहिली. शेतकरी तिला बघताच हादरला. हिने नक्कीच आपल्या लेकीला काहीतरी इजा केली आहे, त्याशिवाय ती इथे येणारच नाही. त्याने तिला विचारलं, बाई ग, काय करून आलीस? असं म्हणून तो ढसाढसा रडायला लागला. तेव्हा आपला फणा शांतपणे मिटून नागिण शेतकऱ्यासमोर उभी राहिली. तिने आपली चूक मान्य केली आणि शेतकऱ्याला सुद्धा माफ केलं. ती म्हणाली, स्वतःबरोबर इतरांचाही विचार करावा, स्वतःबरोबर इतरांनाही सुखाने जगू द्यावं. हा माणुसकीचा मोठा संस्कार करणारे तुम्ही आईबाप आणि ते संस्कार न विसरता इतरांनाही शहाणं करणारी तुमची मुलगी, तुम्ही सगळेच धन्य आहात. माझा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत असेल, असं म्हणून समाधानाने नागिण सरपटत निघून गेली. जसा शेतकऱ्याने मुलीवर हा मानवतेचा संस्कार केला, तसाच संस्कार तुम्हा आम्हावर सुद्धा होवो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.